पानं गेल्यामुळे जीवनसत्वच मिळत नाही झालं. आणि प्रकाश संश्लेषण क्रिया करून टाकावं लागेल. रोटर मारून टाकायचं. रोटर नाही तर कट करून बुडा करून त्याला फडवा धरावा. किती दिवसाचं आहे आता 7 महिने आता म्हणजे आता येण्याचं नव्हतं आता आत तिकडं बरीच झाडं पडले. 6 एकर आहे. विषय नाही त्याचा म्हणजे 6 एकर आहे. अन्नाचे स्टोर 6 एकर आहे. फारच वाईट झालं मी ते बघितलं गारांचा खच बघितला सगळ्या मोबाईल मागे म्हणजे नाही हे बुडाला सुद्धा हे झालं काहीच राहिलं आता कटच करून कटच घ्यावं लागेल. परत तेवढा दिवस त्याला जाणार आहेत ना परत. सुधारणारच नाही नाही हे काढावंच लागणार आहे. फडवाच धरावं लागणार. लागणीचं पहिलं पीक गेलं पहिलं पीक गेलं आणि खोडव्याला किंमत ही येत नाही. रेट ॲव्हरेज नाही ना. ॲव्हरेज पण नाही आणि साईज बी कमी होते. एक्सपोर्टला चालत नाही. आपलं लोकलला विकावं लागेल इथं. आणि जाळी झाली वारच तेवढं वारच आता बघितलं ना येताना असं वाऱ्याची गतीच लय होते लय गती होती. त्यामुळे झाडं तिकडे तर जो ऊसाचं वहिनी तसं झालंय 100 एकराचं. किरसुनीत राहिली direct. बाजूचाच ऊस आहे. काहीच राहिलं नाही. 3 एकर कलिंगड होतं त्यांचं आणि केळी पण चांगलं हे झालं होतं रे तसं शक्यच नाही ना पुढे येणार नाही पुढं जातच नाही आतमध्ये नासून जात आहे कोणतं जरी फळ बघितलं तरी प्रत्येक फळाला झालेलं आहे. प्रत्येक फळालाच मार लागला ना असंच आपण तोडलं तरी हा तरी त्याला काळा घ्यायचं काय राहिलंच नाही की हे काय होतं सगळी मिरची आणि केळी 600 झाडं पडले. हा काय ऊस आहे हा ऊस आहे काहीच राहिलं नाही. 600 झाडं पडले 2000 मध्ये. इथं डोक सुद्धा राहिलं नाही. काहीच राहिलं नाही. ही 8 दिवसात चालू झाली ती गारांनी बघा डॉट डॉट एवढे मोठे झाले होते थोडासा झाड फुलकळी लागली होती ना. बरोबर काही वरला काढता प्लॉट मध्ये पडून द्यायची त्या प्लॉट मध्ये असलेलं इथे पडले आवचं गोष्ट इतक्या झालं सगळं म्हणजे खत घालले गारच धरले हा नवीन आलाय आता हा हा नवीन आता हे जी परत तयारी ह्याला पूर्वीपासून पहिल्यापासून वहिनी मागच्या वेळेस 3 महिन्यापूर्वी जवळ 4 लाख रुपये घालून सगळे शेणखत वगैरे भरले. आता सगळी परत कळी वगैरे गेली हातच चांगला आहे बरं नाही त्याची कळी गेली ना 1 वर्ष वाया गेली. हा 1 वर्ष कळीवर होतं हा कळीवर होतं. आणि ह्याला गारच डोळ्याला लागेल नाही काय दाखव काय झालं जेवढं मोठं फळ सुरुवात 2 दिवसात खराब होऊन जाते काळ पडून जाते आणि वहिनी साहेब ही बाग अख्खी तयार आणि केळीची पण हा समोरची केळी कोणती पण सुरुवात आणि हे बघा वहिनी साहेब शेजारी शेवगा आहे. शेवगा तर अख्खा काढून टाकायचं म्हणजे तो बादच होतो. आता फळ आले तरी त्याचा काय उपयोग नाही जरी हे फळ मोठं मार झालं लागल्यामुळे आतमध्ये काळं पडलं मार्केटला विकलं जात नाही. नाही नाही ते तर झालंच पण वहिनी साहेब आता हे बघा त्याला सगळ्याला खालच्या ह्याला पण लागले ना हा हे जो 4.5 एकर डाळिंब आहे, इथं आणि पहिले वर केळी परत निलेश उपसर एक्सपोर्ट करायचा हो
70% एक्सपोर्ट जातो वहिनी साहेब आणि राहिलेला माल पुणे मार्केट. इतकं चांगला माल आहे. ह्यांनी टोमॅटोमध्ये मागच्या वर्षी एकरात किती रुपये किलो सांग? 30 टन माल काढला होता. हां 15 लाख रुपये झाले. टोमॅटोचा फक्त. नोकरी सोडून शेती करतोय. चांगली शेती चांगली शेती करतो. हा, पण ते आता असं काय निसर्गाच्या पुढं काय निलेशची उपसरपंच आहे आमचा, त्यांची त्याच्या केळी. समोरची केळी केळी, हा. निलेश कोकरे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच